विद्यार्थी मित्रांनो, एम-एच-टी सी-ई-टी 2026 साठी मॅथ्सचा अभ्यास करताय. पण तुम्हाला प्रॉब्लेम येतोय. आता हा प्रॉब्लेम का येतोय? तर मॅथ्सचा अभ्यास करत असताना समजत नाही, की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज द्यायला पाहिजे, कोणत्या चॅप्टरला किती प्रायोरिटी दिली पाहिजे किंवा पहिला हा चॅप्टर आपण कोणता केला पाहिजे. कोणत्या क्रमाने किंवा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने कोणत्या चॅप्टरवर किती क्वेशन्स येतात. हा डाटा जर तुम्हाला हवा असेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक क्लिअरली आयडिया येऊन जाईल, की कोणत्या चॅप्टरवरनं आपल्या एक्झाममध्ये किती क्वेशन्स असणार आहेत. त्यापैकी कोणते चॅप्टर्स आपल्याला केले पाहिजेत, कोणत्या चॅप्टरला आपल्याला कमी वेळ द्यायचा आहे आणि कोणत्या चॅप्टर्सला आपल्याला जास्त वेळ किंवा जास्त प्रायोरिटी द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिवस खूप कमी राहिलेत. एक 40 ते 42 दिवस आता सध्या राहिलेत आणि या दिवसामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करणं, त्यात 11वीचा सिलेबस आहे तो पण कव्हर करणं, एक थोडा चॅलेंजिंग टास्क आहे. बरोबर? मग त्यापेक्षा आपण सुरुवात अशा चॅप्टर्सपासून करू, की जे चॅप्टर्स हाय वेटेज आहेत किंवा त्यांचं खूप सारे वेटेज आहे, खूप सारे क्वेशन्स हे एम-एस-टी सी-ई-टी एक्झाममध्ये येतात. ना की आपल्याला कमी वेटेजच्या चॅप्टरपासून सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फर्स्ट ऑफ ऑल आपण मोजूया की नक्की क्वेशन्स किती होते लास्ट इयरला. आता या ठिकाणी मी तुम्हाला काय करणार आहे, की एम-एस-टी सी-ई-टी 2025 म्हणजे लास्ट इयरची जी सी झाली, तर ती सी कधीपासून होती? 19 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत ही सी चालली. तर 24 तारखेला एक दिवस सुट्टी होती. त्याच्यानंतरनं जी 27 एप्रिलची शिफ्ट 1 आहे, तर ती 5 मेला झाली. अशा टोटल मिळून 15 शिफ्ट्स ह्या लास्ट इयरला झाल्या होत्या. किती शिफ्ट्स? 15 शिफ्ट्स. आता तुम्हाला माहिती आहे, एका शिफ्टमध्ये क्वेशन्स किती असतात मॅथ्सचे? तर 50 क्वेशन. अशा किती शिफ्ट्स झाल्या? 15 शिफ्ट्स. म्हणजे आता थोडक्यात जर आपण गुणाकार जर केला, ओके 50 इंटू 15 ओके तर 750 बरोबर. म्हणजे 750 क्वेशन्स हे मॅथ्सचे आपल्याकडे आहेत 2025 चे, ज्याला आपण लेटेस्ट पी-वाय-क्यूज म्हणतो. आणि खूप सारे चान्सेस असतात, की लेटेस्ट पी-वाय-क्यूज किंवा तो जो टाइप आहे, तोच रिपीट होण्याचा. बरं, पण आता प्रॉब्लेम काय आहे, की आपल्याला माहिती नाही कोणत्या चॅप्टर्समधनं किती पी-वाय-क्यूज आलेत. ओके, आपल्याकडे वेटेज आहे नो डाउट. तुम्हाला बुक्स वगैरे सी वेबसाईटवर वेटेज भेटेल. पण ते वेटेज खरं आहे का? हे आपण आता जाणून घेऊया. तर हा डाटा तुमच्यापुढे आहे. इथं काय केलंय एम-एस-टी सी-ई-टी 2025 मॅथ्सची जी क्वेशन पेपर आहे, तर ती एनालिसिस केली. टोटल इथं तुम्ही जर पाहिलं तर 750 क्वेशन्स आहेत आणि ते चॅप्टर वाईज आपण डिव्हाईड केलेत. कोणत्या चॅप्टरमधनं किती क्वेशन्स आलते. तुम्ही इथं क्लिअरली पाहू शकता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यातनं टोटल शिफ्ट्समध्ये म्हणजे 15 शिफ्ट्समध्ये मिळून 76 क्वेशन्स आले होते आणि एका शिफ्टमध्ये साधारणतः 5 क्वेशन्स असतात. आता हे कमी जास्त होऊ शकतात. असं नाही की डायरेक्ट 5च असतील. थोडेसे कमी, थोडेसे जास्त होऊ शकतात. त्याच्यानंतर व्हेक्टर्समधनं 76 क्वेशन्स आले होते आणि त्याच्यानंतर हेही साधारण 5 मार्क म्हणजे एका शिफ्टमध्ये 5 क्वेशन्स हे व्हेक्टरचे असतात. आता 5 क्वेशन्स म्हटलं तर 5 गुणिले 2 म्हणजे 10 मार्क आणि इथं किती आपले होते? तर इथं पण 10 मार्क असे टोटल मिळून हे 20 मार्काचे 2 चॅप्टर. त्याच्यानंतरनं लाईन आणि प्लेन टोटल 71 क्वेशन आलते आणि साधारणतः 5 मार्क्स म्हणजे इथं पण आपले किती होत आहेत? तर 10 मार्क्स. 30 मार्कला हे 3च चॅप्टर आहेत. 30 मार्कला हे 3 चॅप्टर वाटल्यास तुम्ही चेक पण करू शकता. एक्झाम गोल, एक्झाम साइड ॲप्लिकेशन्स आहेत, मार्क्स ॲप्लिकेशन्स आहेत. तिथं तुम्हाला पी-वाय-क्यूज मिळतील. तिथं तुम्ही हा डाटा क्रॉस चेक सुद्धा करू शकता. त्यानंतर बाकीचे चॅप्टर्स तर आहेत कोणते? ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही ॲज इट इज हा रेफर करा. इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, मॅथेमॅटिकल लॉजिक ज्याला खूप जण इग्नोर करतात. म्हणतात लास्टला करू. पण तो लास्टला केला जात नाही कारण दुसऱ्यांची रिव्हिजन करायची असते आपल्याला बरोबर? आणि त्याचे किती क्वेशन्स आले टोटल 31 म्हणजे एका शिफ्टमध्ये तो आपल्याला किती 4 मार्क देऊन जातोय एका शिफ्टमध्ये. मॅथेमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आणि तुम्ही जर तो चॅप्टर करायला बसले तर 1-2 तासात तुमचा तो पूर्ण परफेक्ट होतोय बरोबर. त्याच्यामुळे असले चॅप्टर आपल्याला बिलकुल स्किप करायचे नाहीत. त्यानंतर बाकीचे चॅप्टर्स पाहू शकता तुम्ही. आता इथं कसं आहे 11th आणि 12th या ठिकाणी मी प्रायोरिटी ऑर्डरने सेट केलेत बरोबर. सगळ्यात जास्त प्रायोरिटी आपल्याला कोणाला द्यायची? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. कारण ट्रिग्नोमेट्रीचा यूज करूनच आपण इंटिग्रेशन वगैरे घेणार आहेत. त्याच्यानंतर व्हेक्टर्स, लाईन एंड प्लेन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, डिफरन्शियल इक्वेशन, इंडेफिनाइट इंटिग्रेशन, त्याच्यानंतर डिफरन्शिएशन. नंतरनं जर आपण पाहिलं तर इथं पहा 11चे चॅप्टर्स आहेत आणि 11चे जे चॅप्टर्स आहेत मित्रांनो, एकच क्वेशन त्याच्यामधनं येतोय. आता तो करायचा की नाही हे आपण ठरवूया. अपकमिंग याच्यामध्ये पार्टमध्ये आपण तो ठरवूया. इथं काय लिनिअर प्रोग्रामिंग 15 क्वेशन्स हा 12चा चॅप्टर आहे. एक क्वेशन साधारणतः एका याच्यामध्ये येतोय. 15 शिफ्ट होत्या. प्रत्येक याच्यामध्ये एक क्वेशन आलाय. त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन झालं, सर्कल झालं, सेम त्याच पद्धतीने फंक्शन आहे, लिमिट आहे, कंटिन्यूटी आहे. त्याच्यानंतर परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, ट्रिग्नोमेट्री सेकंड. ओके, हे चॅप्टर आता तुम्हाला समजले. तुम्हाला क्लिअरली आयडिया आली आहे. वाटल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. बरं, त्याच्यानंतर आता काय आपल्याला हा डाटा आपल्याला माहिती आहे. काय क्लास 11चं 20% असणार आहे. क्लास 12चं 80% असणार आहे. बरेचसे जण आता सध्या काय प्लॅनिंग करताय माहिती आहे का? आधी ते प्लॅनिंग करताय क्लास 11चं कव्हर करू 20% म्हणजे आपल्याला बेसिकची गरज पडेल आणि नंतरनं क्लास 12th कडे जाऊ.
असं तुम्ही बिलकुल करायचं नाही. असं का करायचं नाही मी तुम्हाला सांगतोय. कारण पहा आपल्याकडे दिवस किती राहिलेत फक्त. आता तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहत असाल, तर हा व्हिडिओ तुम्ही 28 तारखेला पाहत असाल, बरोबर आहे? मग आपल्याकडे दिवस किती राहिलेत फक्त? जर तुम्ही विचार केला तर 1 महिना राहिलाय अभ्यास करण्यासाठी. नंतरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट द्यायच्यात. 11 फेब्रुवारी ते सॉरी 1 एप्रिलपासून तर 11 एप्रिलपर्यंत आपल्या कमीत कमी 15 ते 16 मॉक टेस्ट झाल्या पाहिजे. फुल लेंग्थ मॉक टेस्ट बरोबर आहे. त्याच वेळेस कुठेतरी आपण अभ्यास जो केलाय तो आपला पूर्ण रिवाईज होईल. त्याच्यामुळे तिथं आपल्याला अभ्यास करायला वेळ मिळणार आहे का? नाही. मग या एका महिन्यातच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि मी तुम्हाला काय सांगितलं, की अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला समजलं असेल, की आपला पहिलाच अटेम्प्ट हा शेवटचा अटेम्प्ट आहे. असं कन्सिडर करून आपल्याला एक्झाम द्यायची. कारण 2 अटेम्प्टमध्ये जास्त काही डिफरन्स नाही. 15 दिवसाचा फरक आहे. आणि त्या 15 दिवसामध्ये आपल्याला पहिल्या एक्झामच्या टेन्शनमधनंच निघायला 15 दिवस बाहेर पडायला लागतील. तोवर दुसरी एक्झाम येते म्हणजे तिथं आपल्याला अभ्यासाला वेळ भेटत नाही. तिथं रिव्हिजन तुम्ही करू शकता नो डाउट पण अभ्यासाला वेळ भेटत नाही. मग हा महिना आहे ना, तर व्यवस्थितरित्या युटिलाइज करायचा आहे. आता या महिन्यामध्ये तुम्ही पहा ना, आता तुम्ही इथं क्लिअरली पाहू शकता, की समजा कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला चॅप्टर करायचा आहे. बरं, केला तुम्ही चॅप्टर. मॅक्सिमम किती क्वेशन येणार आहे? 1 क्वेशन येणार आहे. 2 मार्क्ससाठी. बरोबर आहे. पण त्या 2 मार्क्सच्या नादात जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं, तर इकडल्या चॅप्टरवर तुम्ही कमी फोकस करता ज्यांचे 5-5 क्वेशन्स येणार आहेत. मग मी तुम्हाला काय सांगेल, की अगोदर तुम्ही 12th करायचं. काय करायचं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला क्लिअरली हे मिळालंच असेल, की हे 20% थोडेसे दिवस आता विसरून जा. जर तुम्हाला वेळ भेटला, जर तुमचे हे 80% जर सिक्युअर झाले, तर हे 20% तुम्हाला करायचेत. म्हणजे हे तुम्ही थोडंसं विसरून जा. त्याच्यानंतरनं जर पाहिलं, तर पूर्ण फोकस हा तुमचा कोणत्या चॅप्टर्सवर पाहिजे सध्या? ट्रिग्नोमेट्री. हे पहा तुम्ही बेसिक क्लिअर केलेत. बोर्ड एक्झाम दिली आहे ना, तर बेसिक केलेत. आता असा कोणी तर नसेल, की ज्याची झिरो स्टडी झाली आहे. एम-एस-टी-सी-टीच्या रिस्पेक्टली तुमची झिरो स्टडी आहे. आपण सध्या मानू. बरोबर? पण बोर्ड्सला तुम्ही स्टडी केली आहे, काही ना काहीतरी अभ्यास केलाय. असंच तुम्ही ढकल पास होणार नाहीये तर. बरोबर? मग त्यासाठी तुम्ही थोडं केलं असेल बेसिकचा काही प्रॉब्लेम नाही. ट्रिग्नोमेट्री करा, वेक्टर्स करा, लाईन एंड प्लेन करा. इथं तुमचे 30 मार्क्स सिक्युअर होत आहेत. म्हणजे या पद्धतीने आपल्याला एक शार्प माइंडसेटनी किंवा स्मार्ट पद्धतीने या एक्झामला टॅकल करायचंय. या एक्झामला टॅकल करत असताना तुमच्यासोबत मी सदैव आहे. भले ते तुमचे ते एक्झाम असो किंवा डायरेक्ट रिझल्ट असो किंवा इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग असो. आपल्या चॅनलवर रेग्युलरली व्हिडिओ येत जाणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय, खूप इन्फॉर्मेटिव्ह छोटासा व्हिडिओ आहे, पण इन्फॉर्मेशन खूप मी याच्यात प्रोव्हाईड केली आहे आणि मी प्रयत्न करेल की फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी सुद्धा असंच एनालिसिस घेऊन येईल. मग जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या चॅप्टरमधनं किती क्वेशन्स येत आहेत. मग काय करायचंय तुम्हाला एक काम देतो. व्हिडिओ तुम्हाला आवडलाय, बरोबर आहे? मग व्हिडिओला नक्की लाईक करायचंय. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमच्यासारख्याच गरजू मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे जेणेकरून त्यांनाही अभ्यास करण्यामध्ये थोडंसं एक बेनिफिट मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.